औरंगाबादमध्ये काल पालिकेसाठी मतदान झालं तर आज मतमोजणी होणार आहे। इथे 65% मतदान झालंय। 2010च्या निवडणुकांच्या तुलनेत मतदारांनी यंदा चांगला प्रतिसाद दिलाय। अखेरच्या टप्प्यात मतदानासाठी रांगा लागल्या। काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली तर एका बूथवर बोगस मतदान झाल्याचा आरोप होतोय। नवी मुंबई महापालिकेसाठी आज मतमोजणी होणार आहे। सकाळी 9:30 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। उमेदवार, पक्ष त्याचबरोबर नागरिकांचं भविष्य या निकालातून दिसणार आहे। नवी मुंबईत सरासरी 48.35% मतदान झालंय। गेल्या वेळच्या तुलनेत यंदा तब्बल 8% जास्त मतदान झालंय। औरंगाबादमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेनं पैसे वाटल्याचा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय। 2 दिवसांपासून औरंगाबादमध्ये पैशांचा महापूर वाहत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर एमआयएमच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा शिवसेनेनं केलाय। औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत किरकोळ वादावरून एमआयएम आणि काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले। काल दुपारी 3च्या सुमारास ही घटना गणेश कॉलनी भागात घडली। या घटनेत 3 जण जखमी झाले असून पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। नेरूळच्या कुक्षेत गावात प्रभाग क्रमांक 85 70 जणांनी बोगस वोटिंग केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। शिवसैनिकांनी यातल्या काही जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यातही दिलंय। कुळगाव, बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदेसाठी काल शांततेत मतदान पार पडलं। आज त्याची मतमोजणी होणार आहे। बदलापूरमध्ये अंदाजे 56% तर अंबरनाथमध्ये केवळ 47% मतदान झालं। दोन्ही ठिकाणी नोकरवर्ग जास्त प्रमाणात असल्यानं सकाळी कामाला जाण्याच्या आधीच नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे सकाळी मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या। नांदेड जिल्ह्यातल्या भोकर नगर परिषदेसाठी आज मतमोजणी होणार आहे। काल भोकरमध्ये 74.04% मतदान झालं होतं। माजी मुख्यमंत्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली। 19 जागांसाठी 80 उमेदवार रिंगणात आहेत। राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर विदर्भ वगळता सोमवार अर्थात 15 जून रोजी सुरू होणार आहेत। तर विदर्भातील शाळा 26 जून रोजी सुरू होणार आहेत। या संदर्भात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं राज्यातील सर्व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे। तसंच माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार सर्व प्रकारच्या सुट्ट्या 76 पेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही या परिपत्रकात म्हटलंय। महाराष्ट्रातील साखर उद्योगावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत बैठक झाली। 25 लाख मेट्रिक टन एफसीआयनी खरेदी करून ठेवावी तसंच केंद्रानं सॉफ्ट लोन देण्यात मदत करावी अशी मागणी राज्यातील नेत्यांनी केली। बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। मुंबईचे एंट्री पॉइंट आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टोल माफी देणं अवघड असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे। पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी ही कबुली दिली आहे। राज्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीनं करारनामे केल्यामुळेच टोल माफीच्या निर्णयात अडथळा येत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्याही धर्माला अनुसरून केलेली नाही, त्यामुळे या कायद्याचा धर्माशी संबंध लावू नये असं राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टात स्पष्ट करण्यात आलं। हायकोर्टानं ही गोष्ट मान्य करत याचा धार्मिक मुद्दा बनवू नये असं आवाहन केलंय। गोमांस खाणं हा मूलभूत अधिकार असू शकतो, तर गाई बैलांचा जगण्याचा अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेणं हे देखील चुकीचं आहे। हा मुद्दा सुनावणीत प्रामुख्यानं मांडण्यात आला। शेतकऱ्यांनी वीज बिल भरावं यासाठी राज्य सरकार आता शेतकऱ्यांना पत्र लिहिणार आहे। या पत्रात वीज बिल भरण्याचं आवाहन सरकार करणार आहे। यामुळे मिळालेला पैसा हा वीज निर्मिती, पारेषण आणि संबंधित कामांसाठीच वापरला जाईल असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। अकोल्याजवळ असलेल्या कापशी तलाव गावात जुगार खेळणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गावकऱ्यांनी रोखलं। त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी गावकऱ्यांना घरात घुसून मारहाण केली आहे। या प्रकरणाची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या झी मीडियाचे प्रतिनिधी जयेश जगड यांचा कॅमेरा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हिसकावून घेतला। जयेश जगड यांना असभ्य भाषेत शिवीगाळ सुद्धा करण्यात आली। पोलिसांनी केलेल्या माध्यमांच्या गळचेपीची सखोल चौकशी करणार असल्याचं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलंय। पोलिसांनी केलेली तोडफोड आणि झी मीडियाच्या प्रतिनिधीचा कॅमेरा हिसकावून घेण्याच्या प्रकाराबाबत पाटील यांनी दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलंय। कापशी गावात पोलिसांनी निष्पाप गावकऱ्यांवर अमानुष अत्याचार केले, त्याचा निषेध म्हणून महिलांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं। पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पोलिसांच्या कारवाईत कोणतीही नकारात्मक घटना घडली नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे।
शिवसेनेचे माजी परिवहन सभापती नवीन गवळी यांच्यासह 25 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक युसुफ झोजवाला यांना 10 कोटींची खंडणी मागितल्याचा गवळी यांच्यावर आरोप आहे. पैसे न दिल्यानं झोजवाला यांच्या कार्यालयाची तोडफोड गवळी यांच्या गुंडांकडून करण्यात आली आहे. महिला ड्रग माफिया असलेल्या बेबी पाटणकरला अखेर अटक करण्यात आली. बेबी पाटणकर ही एक खतरनाक ड्रग तस्कर म्हणून ओळखली जाते. अंमली पदार्थांची तस्करी करणारी बेबी पाटणकर मुंबईच्या दिशेने येत असताना पनवेलजवळ एका खासगी लक्झरी बसमधून तिला अटक करण्यात आली. साताऱ्यातल्या आदरकी इथे रेल्वे मार्गावर मिरज पुणे मालगाडी दरम्यान मालगाडीचे 16 डबे काल रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे मार्गावर डबे अस्ताव्यस्त पसरले असून डबे घसरण्याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डोंबिवलीत कल्याण शील्ड रोड आणि मल्लंगड रस्त्यावरती डान्स बार बंदी धाब्यावर बसून सर्रास डान्स बार सुरू होते. या बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू होता. अखेर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केली. इंद्रप्रस्थ, पिंगारा, रसिला, इगो या बारचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी इथे एका शिवारात पित्यानं 2 मुलींची विहिरीत बुडवून हत्या केल्याचं उघड झालंय. रविवारी तामदेव आपल्या 2 मुलींना घेऊन एका धार्मिक प्रवचनाला जातो असं सांगून घरातून निघाला होता. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनी पित्याला अटक केली. खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याची आंब्याची बाजारपेठ प्रामुख्यानं परराज्यातून येणाऱ्या आंब्यावर अवलंबून आहे. यंदा गारपिटीमुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं 100 रुपये किलो दरानं आंबा बाजारपेठेत विक्रीला उपलब्ध झाला आहे. पुण्यात सद्गुरू शंकर महाराजांचा 68वा समाधी सोहळा सुरू आहे. या निमित्तानं शंकर महाराज मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नामवंत कलाकारांचा सहभाग असलेला संगीत महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. 19 एप्रिलपासून सुरू झालेल्या या महोत्सवाची सांगता 27 तारखेला होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.